नमस्कार. तर आज आपण बाही कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. कोणतेही जास्त माप घ्यायची गरज नाही. फक्त सोप्या पद्धतीने 5 मिनिटात तुम्हाला मी बाही कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे. तर जर आपल्या बाहीचं चेस्ट साईज किती आहे त्याचा चौथा भाग आधी टाकून घ्यायचा. आता समजा 36 साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग आहे 9. तर इथं आपण आधी 9ला फोल्ड करून घेऊया. नऊला फोल्ड करून घेतलं इथं. आता आपल्याला बाहीचं ब्लाऊज माप किती उंची किती टाकायची आहे ते आधी टाकून घ्यायचं. तर समजा 6 इंचाचं 6 इंच उंची आहे तर बिना अस्तरची बाही असेल तर त्याला 1.5 इंच घ्यायचं एक्स्ट्रा. जर अस्तरची बाही असेल तर फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर इथं 6 इंचाची बाही आहे समजा तर आपण 6.5ला इथं खूण करून घेऊया. आणि इथून परत 9ला इकडं खूण करून घेऊया. इथून पण 6.5ला बरोबर आहे का नाही बघूया, चेक करून घेऊया. इथं खूण करून घेऊया. चारी कोपरे जोडून एक बॉक्स तयार करून घेऊया. तर बॉक्स तयार झालेला आहे. तर इथून कॅप हाईट घ्यायचं असतं. तर इथं 2.5 इंचाची कॅप हाईट घेऊया आपण. इथं आता 1-1 इंचाचे 3 ठिकाणी माप टाकायची असतात. तर इथं खालच्या साईडला 1 इंच, इथून 1 इंच आणि वरच्या साईडला इथं 1 इंचाचं माप टाकायचं आहे. त्यानंतर तिन्ही कोपरे जोडून घ्यायचे. आता हे माप टाकलेलं आहे. तर इथून जे इथपर्यंत जेवढं माप येतो त्याचं निम्म आपल्याला इथं सेंटरला खूण करायची असते. तर आधी मोजून घेऊया. तर बघा इथं किती आलं 7.5. 7.5च्या निम्म किती, तर असं करायचं 7.5ला असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघा किती आलंय 4.25. तर इथं 4.25ला आधी सेंटरला खूण करून घेऊया. तर 4.25च्या निम्म आणि इकडून निम्म परत ह्यांचं सेंटर घ्यावं लागतं. तर आधी असं 4.25 आहे तर असं 4.25ला असं दुमडून घ्यायचं. म्हणजे त्याचं सेंटर नेमकं किती आहे ते समजतं आपल्याला. किती आहे 2.25 म्हणजे 2ला 1 लाईन कमी. 2ला 1 लाईन कमी. इथून पण 2ला 1 लाईन कमी आणि इथून अर्धा इंच वर आणि इथून अर्धा इंच खाली असं खूण करून घ्यायची आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे. हे बघा असं सेंटरला जोडून सुनीकडून जोडून घ्यायचं. जोडून घेतलं. आता पेपर कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग केलात तर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला चुने येणार नाहीत. खूप सुंदर पद्धतीनं फिटिंग तुम्हाला बसणार आहे. आणि हे समजायला सुद्धा सोपं आहे. कुठल्याही मापाचं ब्लाऊज असलं तरी त्याचं चेस्ट साईज टाकायचं आणि आपली उंची आणि प्लस एक्स्ट्रा माप टाकायचं ते तेवढं टाकायचं. आता हे असं उघडून पाहायचं आणि पुढचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा. उघडूनच शेप कट करायचं नेहमी. तसंच बंद करून केलं तर त्या साईडचं सुद्धा चुकून कट होऊन जाईल. तर तुम्हाला बाही कटिंग केलेलं समजलं का?
ते नक्की कळवा. धन्यवाद.